नमस्कार, मी रोहित फावडे. आज आपण नुकतेच धारूर शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश बाप्पा शेळके यांच्याकडे खास काही चर्चा करण्यासाठी आलो आहोत. त्याच्या मागच्या 2 दिवसापूर्वी धारूर नगर परिषदेचे बिगुल वाजलेले थोडक्यात दिसून येत आहेत. त्याच अनुषंगाने आपण चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत सुरेश बाप्पा शेळके आहेत. नमस्कार. नमस्कार. सुरेश बाप्पा, मागच्या 2 दिवसापूर्वी धारूर नगरपालिकेचे बिगुल वाजल्याचे दिसून येते. त्याच अनुषंगाने काल शासनाच्या वतीनं आरक्षण सोडत झाली. आरक्षण सोडत मध्ये ओपन प्रवर्गाला धारूर नगर परिषदेला अध्यक्षपदासाठी जागा सुटली. या जागेमध्ये ओपन कॅटेगरी म्हणून संभाव्य उमेदवार म्हणून अनेकांची नावे समोर येताना दिसून येत आहेत. त्यामध्ये आपण नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे धारूर शहरामध्ये युवा असेल, नागरिकांमध्ये, सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपल्या देखील नावाचा बोलबाला दिसून येते. आणि विशेष पेपर दैनिकांमध्ये व प्रसार माध्यमातील सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले देखील पोस्टर झळकू लागलेत भावी अध्यक्ष म्हणून. त्याच्या मागे काय नेमकं संभ्रम आहे? याच्या मागे एवढंच आहे की मी अनेक वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात काम केले असल्यामुळे, आमची संघटना असल्यामुळे आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याची इच्छा होती पहिलेच की पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे. त्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन की आज 4 वर्ष झालं प्रशासक लागू होतं. प्रशासकच्या ह्याच्यात आज इलेक्शनची 2-4 दिवसाखाली आपलं नगराध्यक्षाचं ओपनला जागा सुटलेली आहे. त्या अनुषंगाने किल्ले धारूर शहरात अनेक इच्छुक आहेत नगराध्यक्षासाठी. आणि त्याचप्रमाणे मला बी गावातील शहरातील युवा वर्ग असेल, काही जुनी ज्येष्ठ मंडळी असेल, ती त्यांचं म्हणणं यायला लागलं की बाबा एवढे ही व्हायला लागले तर आपली काय इच्छा आहे. तर माझं या ठिकाणी एवढंच म्हणणं आहे, जर माझा कोणत्या न्याय पक्षाने विचार केला तर ती पुढच्या पुढे बघू. हे सुरेश बाप्पा शेळके यांचे मागच्या 2 दिवसापूर्वी दैनिकांमध्ये प्रसार माध्यमातील कार्यकर्त्यासह सर्वसामान्य आपल्या भावी अध्यक्षमधून यांचे पोस्टर झळकू लागले आहेत. त्या संदर्भात आपण खास त्यांची चर्चा करताना त्यांना प्रश्न विचारला असता त्यांना सांगितलं की मी धारूर नगरपालिकेत माझ्या पक्षानं कोणी विचार केला तर मी नक्की लढायला तयार आहे. आणि विशेष ह्यांना सामाजिक कार्यात हे अग्रेसर असल्यामुळे शेतकऱ्याला प्राधान्य देऊन